अंड्या चांगल्या हलवून घेते ह्याच्यात गिरवीत हा आपली अंडी सगळी फोडून टाकले. अंडी फोडून टाकली ना मसाला बिसाला अंड्यात जातो. आता आई उकाळल्यात का? उकडले. हा अंडी चांगले उकाळले ते. आता अंड्यांना सोलून घ्यायचे आणि मस्तपैकी अंड्याची रेसिपी. आपली ताटलीभर अंडी सोलून झालेली आहेत. सोलल्यात तरी असं वाटतंय मित्रांनो ही अंडी आपली सोलली नाही का काय. मला मसाला 2 चमचे टाकून घ्यायचा आहे घरगुती. हा वाड्यावरचा आपला मसाला ऐकर पण मला वाटते मसाला नाही करतो. जाळ लागलाय ना. ग्रेव्ही तयार करायचं चाललंय मित्रांनो. आपल्या चुलीलाच एवढा जाळ लागलाय ना मित्रांनो. एक 5 मिनिटातच आपल्या कालवणाला उकळी फुटलेली आहे. आई आता जेवण वाढून देते. माझं ताट बघा. 1 अंड 2 अंड. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल टोमरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आवाजात जरा फरक झाला आहे. रात्री इतका आजारी होतो ना, भरपूर आजारी होतो नाही का. सर्दी खोकला डोकं फिका असला आजार आहे आपल्याला. तर आवाजात बी फॉल्ट आहे जरा. तर आज संपूर्ण दिवसभराचं आणि संध्याकाळच्या रेसिपीचं तुम्हाला वातावरण पाहायला भेटेल. चला मेंढरांना वाईज पाणी काढलं या. पाणी पिते ते बघा. गढूळ झालंय सगळं पाणी. तिथं मातीत पाईप सोडलेलं ना तो का तिथं, त्यामुळे ती मातीतलं ह्याने गढूळ झालंय. गढूळ पाणी एवढं प्यायनात मेर. आपली मेंढर डायरेक्ट आम्ही चाललोय घेऊन फुलात मित्रांनो. हा हां आम्ही मेंढरं घेऊन चाललोय फुलात. इथं पुढं फुलं आहेत. तर कसली फुलं आहेत त्याचं नाव मला आहे नाही मग. ॲस्टर. हां ॲस्टरची फुलं आहेत. ॲस्टर काय ॲस्टर असं काहीतरी नाव आहे त्याचं. तिथं मेंढरं चालवल्यात. मी पुढं बोलवा आहे. आपली मेंढरं फुलाच्या रानात आले ते बघा. हे असली फुलं आहेत. आणि झाड बघा कसं आहे. कवळी पालवी फुटली सगळी नवी. ते किती मस्त दिसते. आपले मेंढरं बघा कसल्या एरियातनं चालले ते आता. ही लय जुनी पडकं इथून कुंबळाची झाडं बिड हो का. तर मित्रांनो या ठिकाणी काय बघा. वाहण्यार आहेत हो का. हा झुंड झाली इथं हो का. पेली पक्की गाड्या हो का. तिथे गेले ते वाहण्यार चांगलीच बेल आहे ते. एवढी वाहण्यार आल्यात नाही तर हो का सगळी पळाली हो का. आया मेंढरं पण आले ते कांद्याव. पात आता काय राहिले नाही. आता कांदा नुसतं राहिलं ते. आणि तिखट बी असतील त्यामुळे एवढं खात बी नाही मेर. दादा बसले ते पडेल. सगळी मेंढरं चालवले ते पाण्याव उन्हाची आपली. आता तिथं मोरं गेली ना सगळी पळत जातील बघा. त्यांचं एक असं पॉईंटच आहे. तिथनं पळत सुट्ट्यात ताणले त्याने बरं. खरंच ऊन लागतंय त्याकरता कुल्फी आणले. आणि कोकिळा बघ काय म्हणतोय. पाऊस येईल म्हणतोय. आता काही आहे नाही आवाज. कुल्फी आणले मित्रांनो. भरपूर ऊन आहे आणि उन्हाचं असं गारगार कुल्फी बिल्फी खाल्या वाईज कसं बरं वाटतं जीवाला. दादांना बी आणले एक, मला बी एक. दादा बी हो का. मग कशी आहे कुल्फी दादा? मस्त आहे. बरं वाटतंय उन्हाचं गारगार. मेंढरं चालले ते आता वर कांद्याची पात चारायला. आणि इथं बघा तुतूचं झाड आहे मित्रांनो. आणि बैल या ठिकाणी बघा गावरान बैल येते. आणि त्याचं तुतूच्या झाडाचं काळत असलं खायला लय भारी लागतं. कोणी खाल्ले का काय कमेंट करून सांगा. हो काय खायला ना एकदम मस्त लागतं. मेंढरं कांद्याच्या पातीत आले ते. हो हे आपलं कांद्याच्या पातीचं वावर आहे छोटंसं. खात्याला आपलं 1-2 दिवस भोगा भागा.
दादा गेले ते का तिथं पुढं डेग लावलाय बघा. ह्यांनी असं काढून नंतर मग बाजार वाढला की आपलं देतात पाठवून. आता आपली मेंढरं ज्या रानात आल्यात ना तिथं मेंढरांना चरायला बी सावली बी निवांत पडलोय बाबा मी. आणि दादा बी बसले ते बघा. दादा बसल्या ते मित्रांनो. आणि मी डायरेक्ट आपलं असं झोपलोय. मला असं झोप येते ना मेंढर सावलीला बसल्यावर. मित्रांनो काकडी आणली खायला. वा दादांना बी दिली काकडी खायला बघा. माझी एक आणि दादा कशी लागते काकडी? चांगली लागते. उन्हाचं असं भारी काकडी बिकडी खायला. गार गार. जास्त वेळ ज्वारी रानात राहिली ना म्हणजे काढायची किंवा असा पाचोळा पडतो पार वाळून जाते. आणि मग पाचोळा लय पडतो तर ह्यात भरपूर पाचोळा पडलाय. आपली मेंढरं आता पाचोळ्याच्या वावरात बोलावली. दादांना जाता जाता दिसलं. मित्रांनो सगळ्या ज्वाऱ्या काढून बिळून निघून झाल्या तरी ही काढली नव्हती. आता 1-2-3 दिवसापूर्वीच काढली मला वाटते. हे जे झाड आहे ना ह्याला पान नाही मित्रांनो एक पण हे झाड आहे आवळ्याचं. तर याच्या खोडावनं तुम्ही बघू शकता. हे बघा खोड पांढरी दिसते का तुम्हाला? बघा ह्या खोडावनं ओळखू येतं लगेच आवळ्याचं झाड आहे. तर बघा पाणी एक बी नाही पण ह्याला आवळं येत असते. आणि थोड्या दिवसांनी चालवली आता दादांनी बघा चारा आहे. त्या झाडाला पानं नाही पण आडेले आहेत बघा. बघा आहे का नाही आवळा. असं आपल्याला आता खायला गावलं असतं आवळं. मला काय आवडत नाही एवढं. आपल्या मेंढरांना सगळ्यात आधी आणले. कालचं जे कोबूचं बुडकं बाडकं राहिलेत ना त्या बुडक्या बाडक्या मग हे असं तिथं चारल्यावर हे करून खाणार. इकडं बरंच राहिलंय मित्रांनो. मग आपलं हे चारून जाता वाईज फुलवर बी चारायचे. तर वा एवढा कोबू होता आपला. पहिलं इकडचं आपण उचलून टाकलेलं. तुम्ही व्हिडिओ बघा मागचं उचलून टाकलेलं बी दिसेल तुम्हाला. आणि हे खात्यात आहे दादा खात्यात आहे बुडकं बाडका ना. हे आंबले जीवाच्या पाट्याला सांभाळायचे. कारण का तर मित्रांनो यंदा ना जबाबदारीच तशी दिली मालकाने. यंदा आंब्यांना आंब नाही राहिलं काय हो दादा. ज्यांनी जपलं त्यांचं आहे. चाराय देतो पण म्हणलं आंबले जपावं लागतील. मग काय हो का आंबले महत्वाचं मित्रांनो. एवढा मोहर होता मागच्या व्हिडिओमध्ये. एक बी आंब्यांना ज्यांनी औषध पाणी केलं नाही त्यांच्या एका बी आंब्याला एक आंबा नाही. दिवसभर वाघ घरी होता आणि अचानक कसं काय आला काय कळलंच नाही. तर तुम्हाला दिसला असता ब्लॉग मध्ये. माकडं बिकडं ताणली असते ना वाघाने आमच्या. लंगडं चालू आहे फसवून घरी आलतो. त्याला कशी खबर लागली मेंढर इकडे आलेत वैर. दादा कशी काय खबर लागली? रोजच्या हिशोबाव कुत्रे एवढं इमानदार कोण असू शकते का? काय बाबा लय हुशार कुत्र. लय हुशार या. एकदा आपला गुल्या कुत्रा होता. गुल्या कुत्रा तो सोमाटनं फाट्यावर चुकला. तर तिथनं तो तामणवाडीला गेला. किती लांब असेल ती? तामणवाडी सोमाटनं फाटा म्हणजे तळेगाव वर लागले. तळेगाव आहे तिथला सोमाटनं फाटा. अच्छा पुण्यातनं कुत्र घरी गेले आणि मग वाडा इकडून फिरून वाडा गेला आणि मग वाड्यावर कुत्र आलं पळत घरनं. एवढं कुत्र नेणी काय तिथं लय ज्ञानी की. दिवसभर घरी राहायला पाय दुखतोय म्हण आणि आता संध्याकाळच्या टायमाला बरोबर आलाय ना. संध्याकाळची फुगून बोकडं लागली लढायला. हे असं शिंगाच त्यांचं वाईज बी असतं. शिंगबिंग मोडायचं. बोकडं लय बाबा मेंढरांना बी लय मारतात. त्यांना मेंढरांना बी यांचं लय बी असतं. वाड्याला जाता जाता शेवटचा चारा आहे मेंढरांना हा आपला फुलवर बघा कसा आहे. फुलवर चारून वाड्याला न्यायचे. हे सगळं चारायचे खराब झाले त्यामुळं. आपला आईचा संध्याकाळचा चहा पाणी चाललाय.
दादा निवांत बसले ते आणि मेंढरं बघा काळ खाते ते म्हणून हाणले ते असेच व्हायचं. चहा बनवायचं चाललंय. चहा बी पिऊन मग मेंढरातलं काम मित्रांनो. तर आता मोबाईल चार्जिंगला लावला पाहिजे. आपला संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय. भाकरी आहे. मग आज काय कालवणाचं नियोजन? आज अंडी उकडून अंड्याचं करायचं. उकडलेल्या अंड्यांचं कालवण बनवायचं मित्रांनो वाड्यावर आपल्या. तर आता तर भाकरी चालल्या तर आईच्या बघा. बाजरीची भाकर आणि अंड्याचं कालवण. भातभीत झालाय आपला आधीच. चांद मामा बघा. चांद मामा अर्धी कोडी आहे मित्रांनो का. हा अर्धी चंद्रकोर. आता मस्तपैकी आपल्या आईने अंडी उकडून घेतल्या ते हवा. आता आई उकडल्यात का? उकडले. हा अंडी चांगले उकडले ते. आता अंड्यांना सोलून घ्यायचे आणि मस्तपैकी अंड्याची रेसिपी आपली आई आता ते पाणी बिणी टाकते रेसिपी तयार करायची. मित्रांनो या ठिकाणी आपली सगळी उकडलेली अंडी ताटात काढून घेतल्या ते आणि आता एक एक अंड सगळं सोलायचे आपल्याला. मस्तपैकी रेसिपी बनवून घ्यायची. आता काय आहे सोलायची पहिली सोलायची आता. हा तर मस्तपैकी आपलं अंडी सोलायचं चाललंय. वा आईलाच लागलंय काम. आईने 3 अंडी सोडली. आई मी मदत करू लागू का? व्हिडिओ काढू? व्हिडिओ काढ. हा तुमचं मनोरंजन झालं पाहिजे आमच्या व्हिडिओतून. मस्त चालले. आपली ही एकच अंडी असल्यामुळे आई सणा उरकते. गावरान अंडी लवकर उकडले बी नसते. उकडली बी नसती लवकर सोलली बी नसती. गावरान ती गावरानच असते. ते काय बॉयलर. आपली ताटलीभर अंडी सोलून झालेली आहेत. सोलल्यात तरी असं वाटतंय मित्रांनो ही अंडी आपली सोलली नाही का काय. चुलीला बी चांगला हार पडलाय. आता मस्तपैकी अंड्याची रेसिपी तयार करूया. आता या अंडी सोलून घेतले ते. आता याचं कालवण बनवणार आहे चांगलं मस्त. अंड्याचं कालवण तयार करायचे पण आई धुरलंय झालाय राव. धुरत दिसते. दुर्लय झालाय. जाळ चाललाय तरी दुरत झालाय. हा तर बघा कसं कालवण करते आई तयार. साधं सोपं. तेल टाकून घेतलं या अंड्याच्या कालवणासाठी. थोडस तेल टाकायचं. जाळ तर चांगलं लागलंय आई. मला मसाला 2 चमचे टाकून घ्यायचा आहे घरगुती. हा वाड्यावरचा आपला मसाला ऐकर पण मला वाटते मसाला नाही करतो. जाळलंय लागलाय ना. ग्रेव्ही तयार करायचं चाललंय मित्रांनो. कढई पातळ असल्यामुळं आपला गोळ होतोय जरा. जाळाची हाई मला तर लांबची लांब लागते. हे बघा कोट आईने आपलं नको तराच म्हणून आधीच एकदम एका घरून कुठून घेतलंय. मी नको म्हणत होती पण ती ताईच ऐकाना. तिथं वाडा बसला होता ना. हा ताई म्हणल्या ना कुट करून देते. ताई म्हणल्या कुट करूनच देते. बघा उतरायला लागलं का नाही. शेवटी कढई पातळ असल्यामुळं करपू शकतं ते. कशी आहे मसाल्याची ग्रेव्ही झणझणीत. आता या मसाल्याची चांगली ग्रेव्ही बनवून झाली. आता यात एक एक अंडा असं उलटले चिरून टाकायचे. ते चुली मांडलं असतं पण करापती कढई. हा कढई लय पातळी. कढई लय पातळ झाली आहे. आता या चांगलं हलवून घेते ह्याच्यात गिरवीत. आपली अंडी सगळी फोडून टाकले. अंडी फोडून टाकली ना मसाला बिसाला अंड्यात जातो आणि मग ते खायला मस्त लागतं. तशी नुसती नाही फोडल्यावर नाही लागत. हा अशी ग्रेव्ही तयार केली की अंडी वाईज थोडी फोडायची आणि सोडायची. मग बघा कालवण कसं झणझणीत लागल. आता या अंडी चांगली मसाल्याच्या ग्रेव्हीत परतून झाली. आता थोडस पाणी टाकून घ्यायचे. कडा आणायला. मित्रांनो चुरून मरून खाणार आपण. ते आपण भरलेलं वांग कसं करतो तीच पद्धत काय. हा फक्त ह्याच्यात आपलं मनाने जाणार सगळा मटेरियल आणि आपल्याला वांग्यात भरावं लागतं. तर बघा चाललंय आपलं आता नुसतं काढवायचं आहे रस्सा. आपल्या चुलीलाच एवढा जाळ लागलाय ना मित्रांनो. एक 5 मिनिटातच आपल्या कालवणाला उकळी फुटलेली आहे आणि बघा मस्त रसरशीत कालवण तयार झाले. आई आता खाण्याजोगं झालंय ना. हा तर आपलं कालवण झालंय आता खायला तयार. बघा आता आपली आई कसं त्याला मिक्स करवायचं आहे असं नाही का. चांगलं आता उकळी फुटली. बघा कशी आहेत अंडी गुबगुबीत आहेत. बघा कशी फुटल्यात. ते जे आहे ना आपलं वाटण बिटाण
ते सगळं आता अंड्यांमध्ये पोचलेलं आहे. ते आता जेवण वाढून देणार आहे, पण जेवण आधी बघा कसं नियोजन करते. कांदा बिंदा आपल्याला खायला देते आणि वाढून बी दिला. आता कांदा मित्रांनो आता आपण मेंढराला चारतोय ना, त्यातलंच एक अर्धा आणलेला कांदा आहे. आम्ही तर काय एवढं आणत नाही, पण आई तो आणते का. मी आयतली कवा बाबा गेली मेंढरा आणते गोळा करून. आई मेंढरा का आल्या मग आईला काळजी असते. कांदा घ्यावा, कुडं मिरची घ्यावा कालवानाला याला. आई आता जेवण वाढून देते. माझं ताट बघा, 1 अंड 2 अंड बस आहे, 2च दे. हा म्हणजे मग नंतर खातो. ताट आले आपलं. ठेव ठेव ठेव. अरे धर मी धरतो थांब. आजचं आपलं जेवणाचं ताट बघा, 2 अंडी 1 टरपाल, त्याचबरोबर बाजरीची भाकर आणि कांदा. हे आहे वाड्यावरचं आजचं जेवण.